सर्वप्रथम ज्यांनी मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आणि या 15 दिवसामध्ये मी एक व्हिडिओ टाकला होता. ती डॉगी प्रेग्नेंट होती आणि ती जर इथे राहिली तर तिची सेवा करण्यात येईल असं मी म्हटलं होतं. आणि फायनली तो दिवस आला आहे. त्यांची पपीज बघायचे असतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण त्यांचे पपीज बघूया कुठे आहेत. तुम्ही पपी अशा ठिकाणी ठेवलेले आहेत, मी दाखवते तुम्हाला. हे 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 रेडीच आहेत खाण्यासाठी. पपीज बघूया आपण. ए ए ए ए तिथे नाही, तिथे नाही, तिथे नाही, ते तिच्यासाठी. मित्रांनो, हे समोरचं एक रूमचं काम चालू आहे आणि सकाळी आम्हाला आवाज आला छोट्या पपींचा, म्हणून जाऊन बघितलं. बघूयात पपींची काय दशा आहे, किती आहेत. ह्या रूममध्ये तिने तिची पपीज आहेत. तिला आम्ही सकाळी पाणी वगैरे ठेवलेलं आहे. तुझ्या बाबू दाखव ना आम्हाला, तुझ्या बाबू दाखव ना. आणि जेवायचं पण आहे ना ग बाबू तुला. कारण ते नवीन असल्यामुळे आम्हाला भीती पण वाटते. हे तुझा पपी बघतोय आम्ही, पपी बघतो. तू खा, तू खा. हे बघा किती पपीज आहेत. चपाती पण खा ग बाई. किती क्यूट आहेत. आता इथे पुन्हा हे सगळं साफ करावं लागेल, नाही तर मुंग्या होणार ग. तुझ्या बाबूंना चावतील मुंग्या. म्हटलं तिच्या पिल्लांजवळ जायला देते की नाही माहीत नाही, पण बाबू चपाती नाही खाणार आहे तू. नाही तुझे घेऊन नाही जाते, घेऊन नाही जाते. तुझे बाबू घेऊन नाही जाते. चपाती खाणार आहेस. दूध दुधामध्ये आणून देते तुला. कारण काही लोक बरेच व्हिडिओ टाकतात, अगदी त्यांची मुलांना जन्माला घालतात तेव्हापासून सगळं व्हिडिओमध्ये दाखवतात. एक आईची वेदना काय असते ही तीच जाणं, आणि त्यात आपण तिचे अंगप्रदर्शन ते मला पटत नाही. म्हणून आज मी तिचे हे पपीज आहेत ना छोटे छोटे, हे कुठे शिरलं बघ. छोटी छोटी पपी आहे, छोटी छोटी पपी आहे. अगं काही नाही करत, काही नाही करत, काही करत नाही तुझ्या बाबूला. हे टोटल 7-8 पपीज आहेत, 8 पपी. हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे. क्यूट आहेत बघा, क्यूट आहेत.
पण आता रात्रीचे यांना थंडी खूप लागणार. थंडी लागते बाबूला. ओ हाय, तुझे पपींना बघतात आहे. तुझे पपी बघतात आहे सगळे. बघ, हे बघ, तुझे पपी बघतात बघ. तुझे बाबू दाखव ना सगळ्यांना. सांग ना, तुझे बाबू बघ ना किती छान छान आहेत. बनाव बघा, माझे बाबू बघा. हे बघ तुझे बाबू. हे तुझे बाबू बघतायत बघ. अगं नाही नेत त्यांना. कशी माने खाली पकडून ठेवते. नाही नेत ग बाय. नाही नेत आहे त्यांना. दोन्ही पायात आणि माने खाली पकडून ठेवते. तुझे बाबू बघतात आहे सगळे. तुझे बाबू नाही दाखवणार आहेस तू. बाबू दाखवणार नाहीयेस. हे तुझे बाबू सगळे बघतात आहे ना. हे बघ, बाबू बघतात आहे सगळे तुझे. बघ बघ, सगळे तुझे बाबू बघतात आहे. किती सुंदर आहेत. पण आता यांचे हाल होणार आहेत. यांना व्यवस्थित दूध वगैरे भेटलं तर बरं, कारण तिच्या खाण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. रात्रीचे आता थंडीचं काय होईल माहीत नाही. थंडीमधून काय होणार ग बाबूचं. रात्रीचे मच्छर वगैरे भरपूर चावतील. सगळे कसे एका पायामध्ये तू त्यांना घेऊन बसलीच आहे. सात आठ पिल्ली आहेत. आणि त्यातलं हे आहे, हे सगळ्यात छोटं आहे. याला कोणी दूध प्यायलाच देत नाहीये. आता चला, जवळ समजा तिने पिल्ली घातली आहेत. हो, पाणी वगैरे ठेवलेलं आहे तुला इथे. संध्याकाळी कसं इथे एखादे मच्छर खूप चावणार आहेत. भरमसाठ थंडी पण आहे. त्यासाठी एखादं काय सुविधा यांची कशी होईल रात्रीचं तेच टेन्शन आहे. हे बाबू, बघूया संध्याकाळी रात्री एखादी मच्छरची अगरबत्ती. तर आमच्याकडे नाही आहे. मच्छरची अगरबत्ती जर आजूबाजूला कुठे ठेवण्यासारखं असेल तर काळजीपूर्वक ते ठेवावं लागेल. आणि जमल्यास मोठी मच्छरदाणी बांधून मच्छर नाही चावणार आहे. कारण हे कसं अजून उघड्यावर आहे. फक्त 4 भिंती आहेत. आणि उंदीर वगैरे भरपूर फिरतात. ते चालते होईपर्यंत त्यांची काळजी घेणं आता खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुमच्या सपोर्टने आम्ही असला तर नक्कीच काहीतरी करू शकतो. कसे आवडले ही पपी, कसे आहेत जरा कमेंट करून सांगा. कसे आहेत हे पपी. यांची काय काय काळजी घ्यायला हवी आहे. हे 8 आहे. आता 8 जणांना दूध पुरेल की नाही सांगता येत नाही. दूध कितपत तिला, तर आम्ही दूध पाजण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2-3 वेळेला त्याला जेवण देणार आहोत. आणि परमेश्वराची अशीच लीला असू द्या की आमच्या हातून चांगले कार्य घडतात आहे. मित्रांनो, यांचं काय होणार आहे, यांची पुन्हा आम्ही रात्रीची सुविधा कशी करणार आहोत हे तुम्हाला मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांचे. खूप मनापासून खूप खूप धन्यवाद ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.